आता केदारची गर्लफ्रेंड म्हटल्यावर चांगलीच असणार ना. बरं मला सांगा, तुम्ही जेव्हा तिला भेटला होता त्यावेळेस ती तुमच्या सगळ्यांशी कशी वागली? अहो बोलायला खूप गोड आहे, सगळ्यांशी कशी आदर आणि प्रेमाने बोलते. आणि केदारशी? त्यांच्याशी तर विचारूच नका. अहो एवढं गोड बोलती, एवढं भारी बोलती ती. अहो तुम्हाला सांगतो बॉस, अहो एकदम ते छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतात. तिला काय हवंय, काय नको, काय पाहिजे, मग सगळं पुरवता. एवढी काळजी घेतात ते तिची. हो, एवढी चांगली आहे ती. खूप. मग आता तुम्हीच सांगा मला, मी तिच्यासाठी काय गिफ्ट घेऊन जाऊ जाताना? नाही, असं कोणाला तरी पहिल्यांदा भेटायला जाताना मोकळ्या हाताने जाणं बरोबर नाही ना वाटत. काय आवडेल तिला? काहीही घेऊन जा, एवढ्या साध्या आहेत ना त्या. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीचं जरी गिफ्ट घेऊन गेलात ना तरी चालेल. हो चालेल. अगं माझ्या चॉईसचं कसं नेणार? म्हणजे तुमच्या आवडीनिवडी सेमच असतील ना, शेवटी तुमच्यासारखेच आहेत त्या. बरोबर बोलली स्वाती वगैरे. हो, बॉस सारखी असली तर केडी सरांचं खूप प्रेम आहे तिच्यावर. अहो बॉस तुम्हाला काय सांगू, केडी सर काय म्हणाले माहितीये? काय म्हणाला? तिच्यासारख्या गोलपोळ्या जगात कोणीच करू शकत नाही. हो, त्यांना फार आवडतात तिच्या आजच्या गोलपोळ्या. असं म्हणाला? हो हो. आता तर काय विषयच संपला. मग नाव काय तिचं? नाव नाव काय? नाव 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 ते अहो बॉस, आता तुमची भेटच होईल ना तिच्याशी, मग ओळख होणारच आहे. मग नाव गाव सगळं कळेल तुम्हाला. अहो बॉस तुम्हाला सांगतो, तुमची ना एकदम चांगली मैत्री होईल बरं तिच्याशी. एवढी भारी आहे ती. का? नाही म्हणजे माझी का चांगली मैत्री होईल तिच्याशी? कारण ती तुमच्यासारखीच आहे ना, एकदम सेम. मी येते. नाही उगाच उशीर नको व्हायला ना. केदार पण वाट बघत असेल. एवढी चांगली गोल पोळ्या करणारी कोण आहे? डोक्यावर पडलेस का ग जराशी? आता काय केलं मी? काय केलं नाही, करावे लागलेच ते आता माझे अंतिम संस्कार. अशी येतेच ना भस्कन अंगावर माझ्या, जाईन एका दिवस हार्ट अटॅकने जाईन ग मी. पाहिजे तुम्ही असं बोलू नये रे. कसं बोलतोस तू? मी सगळ्यांना फोन करून करून तुझ्याबद्दल कौतुकाने सांगते आणि तू ए, आता काय कोणाला काय फोन करून सांगितलंस तू? मी मामाला सांगितलं फोन करून की माझ्या युवीने कशी केस सॉल्व केली, तीही केदारच्या आधी. मम्मा काय म्हणाली माहितीये? युवराजरावांना माझ्याकडनं शाबासकी दे. ही घे मम्माची शाबासकी. अरे चल, काय नको मला बेलसार यांचा. लागलं का? लागलं? तुझी कान फोडीन एक दिवस, मग विचारेन तुला लागलं का. चालेल? कसं बोलतोस रे माझ्याशी? तू ना माझ्याशी बोलूच नकोस. जा, मी नाही बोलणार आहे तुझ्याशी आता. खरंच? हो. बघ नीट ऐक, माझे कान थँक्यू म्हणतात तुला. येते ऐकू? तू खरंच सांगतो, तू शांत बसत जा ना. तू विदाऊट साऊंड एवढी चांगली दिसतेस. तुला सांगू, तू हाताची घडी तोंडावर, काही बोलायचं नाही, एकदम मस्त वाटतेस. मला तुझं इतकं कौतुक आहे. तुझं कौतुक झालं म्हणून मी इतकी खुश आहे. जा बाहेर बघ जा, सगळे बोंबा मारतात तुझ्या नावाने. कदर नाहीये बाहेर कोणाला तुझी, पण मला आहे. मला तुझी खूप कदर आहे. आय नो, तू कधी ना कधी आपल्या कंपनीचा CEO नक्की होणार. ऐक ना, ऐक ना, उद्या ना वटपौर्णिमा आहे. मग मी तुझ्यासाठी उपवास करणार आहे. पुढचे 7 जन्म मला तूच नवरा म्हणून मिळावं म्हणून. का कशासाठी? नको ना प्लीज. कशासाठी काय उभी? माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि मला तूच हवायस पुढचे 7 जन्म. समजा आपली एक बायको आहे ह्या जन्मी, आणि याच जन्मीपासून ती आपल्याला नको आहे, तर मग काय स्कीम आहे वेगळी? काय करू शकतो? स्कीम? जाऊ दे, नको विचार करूस. तू एक काम कर, तू झाडाला फेऱ्या मार, उलट्या मार. उलट्या फेऱ्या मार, आणि तशीच उलटी चालत 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 तुझ्या माहेरी निघून जा प्लीज. हा, तुझं काही काम नाही या घरात, मला सोडून दे प्लीज प्लीज प्लीज. मी तुझ्यासाठी उपवास तुझे करते. उपवास काढून भर सगळं एक दिवस. तू शांत राहा जरा. तुझं आजपासूनच सगळं बंद करून टाकू, खाणं पिणं. सांगू तिकडे घरी जाऊन सांगू का आता? नको. शांत बस, आवाज बंद कर. माणूस विचारत असतो, त्याला शांत राहू दे प्लीज. मी पडते. स्पेशल दिवसासाठी स्पेशल कपडे. आज पहिल्यांदा माझी जवळची मैत्रीण आणि माझं प्रेम दोघी समोरासमोर येणार आहेत ना. तू एवढी छान तयार होऊन कशी? माझ्या इतक्या जवळच्या मित्राच्या जवळच्या व्यक्तीला भेटायचंय मला. तयार तर व्हायलाच पाहिजे ना. बरं झालं.
काय बरं झालं? नाही बरं झालं, म्हणजे छान दिसतेस ना तू. चल आपण निघूया. आपण म्हणजे तू तिला घ्यायला नाही गेलास? काय तीच मला म्हणाली की तुझी मैत्रीण एवढ्या दुरून मला भेटायला येते, तर तू तिला घ्यायला जा. मी रागवलो. मी म्हणालो नाही, मी दोघींना पण आपल्या गाडीवरती घेऊन जाईल. पण नंतर लक्षात आलं की आपल्या गाडीवर एकच व्यक्ती बसू शकते ना, म्हणून तिनेच मला तुला घ्यायला पाठवले. खरंच? हो, तशी ती मनाने खूप चांगली आहे. हा, सगळे हेच म्हणतात. कोण सगळे? नाही म्हणजे सगळे असंच म्हणत असतील ना. आता ती खरंच इतकी चांगली असेल तर तिच्या आजूबाजूची लोक असं म्हणतच असतील तिच्याबद्दल. अगदी तुझ्यासारखी आहे ती. मला माहितीये, जेव्हा तू तिला भेटशील ना, तुला खूप छान वाटेल. तुला माहितीये बॉस, ज्या दिवशी ती मला हो म्हणाली ना, तो दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. माहितीये मला, तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे ना. आई गेल्यानंतर पहिल्यांदाच अशी हक्काची व्यक्ती भेटली आहे मला. आमचं नातं ना खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. केदार, मग ही तुझ्या आईची साडी आणि या बांगड्या ह्याच्यावर आता तिचा हक्क आहे. पण बॉस, मी हे तुला बायकोच्या हक्काने दिलं होतं. हो, कारण मी फक्त मिशन संपेपर्यंतचीच बायको होते ना. तुझ्या खऱ्या आयुष्यातल्या बायकोला तिच्या हक्काच्या गोष्टी मिळायलाच पाहिजे. माझा या सगळ्यावर हक्क नाहीये. नको काळजी करूस बॉस, तिच्यासाठी मी स्पेशल हक्क जपून ठेवलाय. कोणता? माझ्या आयुष्यावरचा आणि माझ्या मनावरचा.